सुरुवात ही माझी 2 तारखेला 1:84 रात्री 2 वाजे शांती वेली आणि 3 तारीखे आज ती व्यवस्था केली। तर ही माझी या प्रभू खूप मोठी गुलाम बाबाले हात दिली आणि कुकुरमुंडाले संत तुकाराम महाराज कार्यक्रम હતો અને त्या कार्यक्रमोले बाबा भी हाजर वेलो અને त्या कार्यक्रमों संत तुकाराम जाहीर मागलो भाई अवसर आलो ही भी हाजर आहे कुकुरमुंडाले पण आधी त्या कार्य सुरुवात नाही की संत तुकाराम जी कुकुरमुंडा में जाहीर केलो आणि त्यानंतर बाबा को आल्यानंतर मातीले आख्यो એટલે दोघं मता लाख्यो की भाई जे वडील હતા दलचाडीने फुलो मास्तर म्हणून त्या गावात त्या फुलो मास्तर लाख्या की माता तुम हो आरती केरा आखी द्या ता माझी आखे कि भाई वो आवतोरे है फालदारी ते है हेते राखे है एहडा लाइए परमेश्वर म्हणून मागे पडायचे बरोबर नाही परंतु धीरे धीरे पटावा दोघं माताले एक चिन्हाती आरती पेटवा लागवली आणि हाती बाबा को आहे तो भाई सायकल मानवा है हो मान सायकल ही हाती आरती की लेची आखे ता त्याची आरती पेटवली आणि हाती धीरे 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 ती आरती केली आणि बुडवणे आज या जगाने याच ठिकाणी बाबा एवढी आगमोगोड जाहीर केली का देसुले जड़वी या गुलाम बाबा 11-12 साला में जो आरती पूजना शुरुआत की आणि आरती में उल्लेख आहे मैं हरो हरि की साथी साथ में शक्ति बढ़ा रही महाराज तुम्हारी दासी हूँ आज या दोघं माता आरती बाबा की आणि आज जो आरती जो प्रभाव है तो विश्व में एक जो गुलाम बाबा जो जाहिर माखलो तो जाहिरों में एक या शब्द काली मधुन काल कठिन आई एनी परिस्थिति आई एनो वेदनो है 12 से 1 आरती वालों ने एने कई बाबा जाहिरों में आखी ने आज एक शब्द बारे पड़ती की आज जगह फैलानी गया एना महापुरुष बापू जाति में आपको खानदानों आवीने आदिवासी समाजों या वरण में अथो आपको महो खालो लो ये आरती दूसरी आरती कहता था जगह में औरो आणि बाप आती एवढी कह के बच्चे पंद्री के लिया ना महो या जगह में गोड़ो बांधे हैं हम कहे हैं परंतु सबको वाणी बाबा नुसती वाणी आखली ते भी या जगह क्यांથી आते कुदरती लाइट पड़ी जाएगी और तमाम माहौल थोड़ी देर काय के या कार्य में बाबा टिकेट जो बारे पडली आणि यानंतर 6 महिन्यानंतर
ह्या रामदासबाबांची जबाबदारी आली आणि त्यांना या सरकार गोवागरिया ब्रिटिश एंडा ब्रिटिश सत्ता में थोड़ी परिस्थिति आली की बाबाले हद्दपार की देवलो एनी परिस्थिति आली आणि तो बाबा समाजुले पहली परिस्थिति में समाजा ली चलिया तो महो आठे है गुना है परंतु प्रत्यक्ष या अनुभव लेतो या ले परिस्थिति स्वतः होगी हो या मालूम पड़े इस तरह नहीं मालूम पड़े कि आना बाबा का उसे मोटी जवाबदारी आली की आका समाजू जवाबदारी मोंगा जवाबदारी आका कुटुंब फक्त या कुटुंबाला तो हद्द करवानी पण तयारी आली आखो समाज भी जातो रहेलो एंडी खूब बड़ी आफत आवी समाज में गोळीबार विडियो तस्कर दैत्य म्हणून महाराज म्हणून ती प्रश्न जागेवर म्हणजे खूप या समाजापासून अवलंब काही आर्थिक कार्यक्रम बंद की द्या एक ही किनारे या समाज पे डालपंगी आला सरकार है पण एंडो महान पुरुष रहेला की रामदास बाबा जवाबदारी आला की एंडी मोटी जवाबदारी तर यहाँ एक सरकार ले एक मुगो भी मदद ना दे दो तो बाबा या कार्यालय आज आपको बातें बोल रहे हैं ना यही लोग चालीस लोग आज 18-17 सालापासून आज आपको 87 वर्षाचे 3 तारीख आहे 87 वर्ष वेगळी आहे पण समाज मदत ना हवा वगैरे जो महापुरुष आपण जातीने अवताराला समजले यापुढे किती तकलीफ लावी या महापुरुषा स्वतःने खोक्या गोट्या जग्याची तिथं तो अपघात होणारी स्वतः या बाबा भाऊ दिया आज हातीने आपले समाजून खातो आज आपले केली आपले आपल्याने आवेदो महापुरुषा माझे आहे का आपल्या गटाने या कार्याची ज्याला पोचणार तर किती आपले याने विरोधी कोई भी आपण आपले आवेदो महापुरुषाने आपले कार्य लाईन पाडी दियो कार्य पाडी दियो तर फक्त आपण समाज आहे और इतर समाज में औरत के चाचा तो कोई आपने पुढे काय आपने आवे फोटो आले आणि बोल वाटू नहीं लगे प्रभु का स्रोत बहुत बिना नहीं लगे प्रभु का स्रोत सत्य गुरु हमको मिला अब उसका पाँव पकड़ूंगा मजबूत नहीं लगे प्रभु का स्रोत जो मिलेगा अद्भुत हल्ली बना जंगल का भूत नहीं लगे प्रभु का स्रोत गुरु का लेना खोज किसे होना बोध नहीं लगे प्रभु का स्रोत आप सत्य गुरु कहता है अपरंपार है नहीं लगे प्रभु का स्रोत बरफ लगा के अंबर हो पाओ भक्त पर आप सती स्वामी गुलाम भगवान जय हो। सन 1937 महाशिवरात्री पासून सुरू हो अवतार सन 1938 रोज 18 सप्तमी आप नील बंधुनो आप मित्र मंडळींनो आप गुलाम भगवान कडून आम्हा 4 भक्तांचे हात जोडून सांगणे आहे ते आपण शांततेने ऐकाल अशी आशा धरून आप बोलण्यास प्रारंभ करीत आहे। आप ईश्वरी विषयी विश्वास धरा व पुढील नियमाचे पालन करावे। आप मूळ धर्म ईश्वर बाकी आहे। आप या ईश्वरी आरती पूजनाला जे मानणार नाही त्याच्या पुढे चांगले होणार नाही हे आप गुलाम भगवानाचे आप सत्य सांगणे आहे। आप गुलाम भगवानाचे 3 नियम आहेत। पहिला नियम आपण सकाळी उठल्यावर आप गुलाम भगवानाचे नमस्कार करावे आणि आप वेळ बघून परसाकडे जाण्याचे वेळी आप घरातील सर्व लहान थोर मंडळींनी लोटी घेऊन जाणे व आप अमंगल हात पाय स्वच्छ धुवून नंतर काम धंद्यात लागावे। दुसरा नियम
गाई बैलाचे मौत व हेलामैती यांचे मौत भक्षण करतात ते आपण बंद करावे व कोणत्याही प्रकारचे मौत व मच्छी भक्षण करू नका हे आप हिल बंधूंना व आप मित्रमंडळींना आम्हा दास भक्तांचे हात जोडून सांगणे आहे आणि प्रयत्न मात्र भगिनींनी समान वागावे हे आप हिल बंधूंना व आप मित्रमंडळींना आम्हा दास भक्तांचे हात जोडून सांगणे आहे। तिसरा नियम दारू ताडी बंद करावी व कोणत्याही प्रकारचे अंमली व्यसन करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका व नेहमी सत्य व खरे बोलावे कारण या सृष्टीत अतिपाप झाल्यामुळे आप ईश्वरास त्याचा गीत आला आहे म्हणून आप उभार हलका करण्याकरिता आप राम गुलामने अवतार धारण केला आहे। हे आप अत्यंत आचार विचाराच्या गोष्टीवरून जगत सहज करून येत आहे। पहा पुढे काली बाजू काय कठीण येणार आहे हे आप भविष्य काळाच्या आप गुलाम राजनाचे खरे वाक्याने आपोआप सांगणे आहे की सुनावणी आहे। आपोआप सांगणे आहे तरी आप बिल बंधूंनो व आप मित्र मंडळींनो या संधीला गमवू नका। हा संसार नित्य आहे आप भरली नौका पाण्यात जशी तरते तसे आप रंजना ओम नारायण यांचा तो मार्ग धरून चालतील तर आप बिल बंधूंनो व आप मित्र मंडळींनो आप माता भगिनींनो सहज करून द्याल आणि आपले कल्याण मार्गी पात्र व्हाल असे आप भगवानाच्या परिस्थितीवरून हरेक त्याचे सांगणे आहे। हे आपोआप सांगणे आहे हे कसे मानू नका खरेच आहे व आप वीर बंधूंनो आपणास ब्राह्मण सुद्धा आप ईश्वरी आरती दिनाला व आप सत्याला मानणार नाही तर भूमीवर सुद्धा राहण्याचा अधिकार नाही असे आप गुलामचे सत्य सत्य सांगणे आहे। आप गुलाम रचना की जय हो। आमीन।